ऑपरेशन टायगर हे पूर्णत्वाकडे गेलंय असं मोठं वक्तव्य केलंय केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या दिवशीचा मुहूर्त काढतील त्याच दिवशी ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याचं प्रतापराव जाधव यांनी म्हटलंय। आणि याबाबतीत स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी सुद्धा भूमिका स्पष्ट केल्याचं प्रतापराव जाधवांनी नमूद केलंय। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या सुनेगाव येथे एका हर्बल फार्मा कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रतापराव जाधव आले होते आणि त्याच वेळी त्यांनी ऑपरेशन टायगर बाबत हे सूचक आणि तितकंच महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय। टायगर ऑपरेशन हे जवळपास पूर्णत्वाच्या दिशेला निघालेलं आहे आणि हे जे पूर्ण होईल त्या दिवशी आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला सांगतील शकतात। त्याचं काय मुहूर्त जो ठरवायचा आहे ते आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब ठरतील, पण लवकरच ऑपरेशन टायगर हे पूर्ण होऊन जाईल। तर एकीकडे शिंदेंचे शिवसेनेचे नेते म्हणतात की ऑपरेशन टायगर पूर्णत्वास गेलाय, फक्त मुहूर्त ठरण्याची देरी आहे। पण दुसरीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चांमध्ये कोणतंच तथ्य नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं। पण काही तासांपूर्वी अंबादास दानवेंनी ऑपरेशन टायगर बाबत एक वेगळंच वक्तव्य केलं होतं। काही जण संपर्कात असतील आणि त्यामुळे उघडपणे बोलत नसतील या आशयाचं वक्तव्य दानवेंचं होतं। पण आता या सगळ्या चर्चा व्यर्थ असल्याचं म्हणत दानवेंनी यूटर्न घेतलाय का किंवा यूटर्न का घेतला असा सवाल उपस्थित होतोय। 2 वर्षापासून अशी चर्चा आहे, कारण हे सगळे लोकसभेची निवडणूक होऊन पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत। 2 वर्षापासून अशी महिन्याला 2 महिन्याला अशा पद्धतीने चर्चा होत असते। का बरं होत असेल? काही लोक असतील, काही लोक तर ओपन बोललेले आहे, आम्हालाही माहिती आहे, परंतु चर्चा दर 2 महिन्याला होत असते, हे तर नक्की। हे तर कबूल केलं पाहिजे आता अधिकृतरित्या। बैठका नियमित होत असतात उद्धव साहेबांकडे। आता ती खासदारांची तुम्हाला मीडियाला कळली म्हणून नाही तर अशा बैठका नियमित जिल्हा प्रमुखाच्या होतात, खासदारांच्या होतात, आता आमदारांच्या होतील। संघटनात्मक प्रक्रिया आहे। शिंदे गटांच्या संपर्कात असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक होती, त्यामुळे चर्चा अशा 2 वर्षापासून चर्चा आहे शिंदे गटाच्या संपर्कात। त्याच्यामुळे अशा चर्चेला काही अर्थ नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।